नमस्कार, मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला मग आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आज रेसिपी आपण बनवणार आहोत मौसूद असा खमंग ढोकळा बनवणार आहोत। चला मग सुरुवात करूया। बेसनचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी बेसन लागणार आहे। चांगलं हलक्या हाताने आपण 1.5 वाटी बेसन घ्यायचं आहे। जार घ्यायचा आहे, त्या जारमध्ये आपण अर्धा इंच अद्रकचे तुकडे आणि 1 मिरची, या चमच्याने आपण 4 चमचे तेल घ्यायचं आहे। चार चमचे साखर टाकूया आपण। वापर न करता आपण चिमटीचा वापर करून हळद टाकणार आहोत। हळद कमी टाकायची आपल्याला। हे बघा, 1 2 बस। दहीच्या जागी आपण सिट्रिक ऍसिड टाकणार आहोत। अर्धा चमचा तुम्हाला घ्यायचा आहे। याचं साखरेसारखं दिसतं। 4 चमचे आपण पाणी टाकूया। सगळं प्रमाणात वापरायचे। प्रमाण तुमचं व्यवस्थित असेल तर तुमचा ढोकळा खूप छान बनेल। सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊया। अद्रक आणि मिरची हवी तशी वाटली नाहीये, पण ह्याच्यामध्ये आपण बेसन टाकल्यानंतर एकजीव केल्यानंतर ते एकदम व्यवस्थित वाटलं जाईल। 1.5 वाटी आपण बेसन टाकूया। ती टाकली आपण। आता अर्धी वाटी अजून वाटीने आपण 1/4 कप पाणी टाकूया, म्हणजे आपले बॅटर व्यवस्थित होईल। पुरते मीठ घालायचं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये मस्त हे मिश्रण सगळे फिरवून घेऊया। चांगली पेस्ट करून घेऊया। 2 ते 3 मिनिटं आपण मस्त मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे। बघा, या पद्धतीचं बॅटर तुम्हाला ठेवायचं आहे। हे बघा, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अगदी बरोबर प्रमाणात आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। बॅटर आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवूया। एका भांड्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून देऊया। ढोकळा आपण या भांड्यामध्ये शिजवून घेणार आहोत। हे असं भांडं घेऊया आपण। या भांड्याला आपण तेल लावून घेऊया। या पद्धतीने तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे। या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। पूर्ण कोपरे ना कोपरे तेल लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने रेग्युलर चमच्याने आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। बस इतकाच। अर्धा चमचा मी घेतलेला आहे सोडा, आणि तो आपण या बॅटरमध्ये टाकणार आहोत। छान बॅटर आपलं 10 मिनिटं मस्त झालेलं आहे। हे आपण ह्याच्यात टाकून मस्त ढवळून घेणार आहोत। ॲक्टिव्ह करून घेणार आहोत आपल्या मिश्रणला। हे बघा, एकाच साईडने आपल्याला हे बेसन पीठ फिरवायचं आहे, बॅटर फिरवायचं आहे। बघा, छान पद्धतीने आपलं पीठ फुलून आलेलं आहे। चला मग आपण त्या भांड्यामध्ये हे आपण टाकून घेऊया। आपलं बॅटर चांगलं फुलून आले। आता आपण या भांड्यामध्ये टाकणार आहोत। त्या भांड्यामध्ये स्टीम करणार आहोत आपला ढोकळा। ते आपण काढून घेतलेलं आहे बॅटर। हे आपण 3-4 वेळा असं छान थापून घ्यायचं आहे। चला मग आपण याला वाफ देऊन घेऊया। कढईमध्ये मी स्टँड ठेवलेला आहे, काही पाणी ठेवलेलं आहे, मस्त उकळले। आता आपण ते आपलं भांडं ठेवून देऊया। अशा पद्धतीने हे भांडं ठेवलेलं आहे ढोकळ्याचं आपण।
15 मिनटं कमी गॅसवर आपल्याला वाफ द्यायची आहे. याच्यावर आपण ताट झाकूया. 15 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया आपला ढोकळा तयार आहे का. आपल्या या काडीला काय लागलेलं नाही, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. ढोकळा आपला थंड झालेला आहे. आपण साईडने कट करूया, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थितरित्या बाहेर पडेल. पण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ढोकळा आपला रेडी आहे. आपण आता छान पीस करून घेऊया. हलक्या हाताने आपण छान काप करून घ्यायचे आहेत त्याचे. बघा, अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे. वा, ढोकळ्यावरती आपल्याला फोडणी द्यायची आहे. तयारी करतोय आपण यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झालंय. आता आपण अर्धा चम्मच राई टाकूया. राई छान मस्त तडतडू देऊया. राई तडतडली आहे. आपण आता यामध्ये हिंग टाकूया थोडंसं. 4 मिरची आहे लांब चिरले आणि कढीपत्ता आहे. एक ग्लास पाणी टाकूया. चवीपुरतं मीठ. उकळी आल्यावर हे बंद करून टाकूया आपण. ढोकळ्याचं पाणी, फोडणीचं पाणी छान गरम झाले, उकळी आली. आपण आता हे बंद करूया आणि थंड करूया, ठेवूया. झटपट अशी ढोकळ्याची चटणी आपण बनवून घेऊया. 2 मिरच्या घेतल्यात मी. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. 7-8 पाकळ्या लसणाच्या. 2 चमचे दही टाकायचे आहे. चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला ढोकळा टाकायचा आहे. हीच ती सिक्रेट ट्रिक जी मी तुम्हाला शेवटला चटणीद्वारे सांगणार होते. 4-5 चमचे आपण ते पाणी टाकून ही चटणी वाटून घेतलेली आहे. हे आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया. ढोकळ्याची चटणी आपली रेडी आहे. ही आपण ढोकळ्यावरती टाकूया. व्यवस्थितरित्या आपल्याला फोडणी टाकून घ्यायची आहे. आपला खमंग ढोकळा तयार झालेला आहे. मऊसूद असा जाळीदार. बघा, मऊसूद आणि जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे. आणि आपली चटणी पण ढोकळ्याची तयार झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारा नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.